नहीं चलेगी, नहीं चलेगी। एक तरफा रवैया नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हमारा रवैया नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। नगर पालिका हाय हाय, हाय 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 हाय, भ्रष्ट पालिका हाय हाय, हाय हाय नगर पालिका हाय हाय, महानगरपालिका हाय हाय। की सातत्याने आयुक्त, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय, आयुक्त साहेबांनी मागे फोन उचलला नाही। आम्ही ऍडिशनल कमिशनरला विचारलं, आम्ही असिस्टंट कमिशनरला विचारलं, तर ते म्हणतात आयुक्त ऐकत नाहीत। शिदीचं काम चालू आहे, त्याच पद्धतीने अनधिकृत कत्तलखाने सुरू आहेत। हे सगळं असताना तुम्हाला केवळ एक गोशाळाच का दिसते? आणि त्यामुळे आयुक्तांना हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की नेमका तुमच्यावरती कोण दबाव टाकतंय, किंवा तुम्ही स्वतःहून करत असाल तर आम्ही तुम्हाला जेव्हा मानलं असतं की तुम्ही इतर ठिकाणी पण सगळ्यांना समान न्याय असायला पाहिजे। आम्ही असं नाही सांगत की अनधिकृत बांधकामाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत, आम्ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आहोत। परंतु केवळ एका गोशाळेवरती तुम्ही 5 वेळा कारवाई करता, पण त्याच्या जोडीला त्याच्या बाजूला गॅरेज आहे, त्याच्यावर कारवाई करत नाही, ते एका विशिष्ट धर्माच्या माणसाचं आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, पेल्लारमध्ये एक विशिष्ट समाजाची अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ती तुम्हाला दिसत नाहीत। आयुक्त